हॅलो एव्हरीवन, चला आज रेसिपी बघणार आहे आपण। हे साबुदाणे मी रात्रीच भिजू घातलेले, हे बघा दिसतंय, मस्त मऊ झाले ते। आता पुढे मग मी आता शेंगदाण्याचं कूट त्याच्यामध्ये घालते। ऑलरेडी मी करून ठेवलेलं होतं, तर डायरेक्टली घालते त्याच्यामध्ये, मिक्स करून घेते नीट व्यवस्थित, म्हणजे कढईमध्ये टाकल्यानंतर साबुदाणा चिकटणार नाही म्हणून तसं केलं। तर आता पूर्ण मिक्स करून घेते। हे बघा पूर्ण मिक्स करून घेतला, मस्त असं मिक्स करून घेतलंय। चला आता पुढे बघूया। हे बटाटे मी उकडून घेतलेत आणि मिरची घेतली, जास्त तिखट नाही करायचं म्हणून मी 2च मिरची घेतल्यात। तुम्हाला तुमच्या साबुदाणा किती पीस घेतला त्यानुसार तुम्ही मिरचीची क्वांटिटी तुम्ही घेऊ शकता। तिखट आहेत म्हणून मी 2च घेतलेत आणि एक बटाटा घेतलाय मोठ्या साईजमध्ये। आता तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये मी पहिला मिरची फ्राय करून घेते चांगलं। मिरची खूप चांगलं फ्राय करून घेते, कच्ची नाही राहायला पाहिजे। फ्राय केले दिसते बघा तिथे का कलर चेंज होता मिरचीचा, व्हाईट दिसते तळल्यानंतर। तर आता मी साबुदाणा टाकते त्याच्यामध्ये, हे बघा फ्राय करते। बटाटे टाकले। सिंपल आणि सोबर रेसिपी आहे, लवकर होते, 5 ते 10 मिनिटच लागतात। तुम्ही ऑलरेडी रेडी करून ठेवला तर। हे बघा असं दिसतं ह्याचं क्वांटिटी। तर आता मी झाकून ठेवते थोड्या वेळासाठी। झाकून ठेवून काढल्यानंतर मी मीठ घातलं ह्याच्यामध्ये। आता स्वादानुसार तुम्ही मीठ घालू शकता। हे बघा असं रेडी झालंय साबुदाणे, उपासाचे साबुदाणे रेडी झाले। हे बघा मस्त मऊ झालं, जास्त तेल पण नाहीये, कमी तेलामध्ये बनवलं। हे बघा असं स्ट्रक्चर त्याचं रेडी आहे, साबुदाणे बनवलं। सिंपल आहे, तुम्ही ह्या पद्धतीने बनवू शकता। आधी रेडी करून ठेवायचं म्हणजे पटकन बनवता येईल। हे बघा मस्त असं सिंपल रेसिपी आहे। चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण, बाय।